पुणे जिल्ह्यात नव्याने 3 महापालिका कराव्या लागतील असे सुतोवाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे। मांजरी, फुरसुंगी, उरोळी, देवाची या भागात 1 महापालिका आणि चाकण भागात 1 आणि हिंजवडी भागात 1 महापालिका करावी लागणार आहे, असे अजित पवार यांनी चाकण तालुका खेड येथे म्हटले आहे। चाकणमधील वाहतूक कोंडीची पाहणी करताना त्यांनी ही मोठी घोषणा केली। पुणे-नाशिक महामार्ग, चाकण-तळेगाव, चाकण-शिक्रापूर महामार्ग तसेच औद्योगिक वसाहतीतील रस्ते आणि वाहतूक कोंडी शुक्रवारी 8 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली। यावेळी खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्यासह पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ गजानन पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी आणि विविध पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की कुणाला आवडो किंवा न आवडो, पण नजीकच्या काळात चाकण आणि या सर्व परिसरामध्ये महापालिका करावी लागणार आहे आणि महानगरपालिका केल्याशिवाय आपल्याला अधिकचा निधी मिळणार नाही। यावेळी काही अधिकारी आणि पदाधिकारी यांना अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत चांगलेच फैलावर घेतले। दरम्यान यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या, या भागातील महामार्गांची कामे तातडीने करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले। तसेच तळेगाव चाकण ते शिक्रापूर रस्त्याबाबत महत्त्वाची माहिती दिली। ते म्हणाले की राज्य सरकारने यापूर्वी 4 लेनच्या तळेगाव ते चाकण या एलिव्हेटेड मार्गास मंजुरी दिली होती, मात्र या भागातील प्रचंड वाहतूक पाहता तळेगाव चाकण शिक्रापूर हा 6 लेनचा उड्डाणपूल मार्ग आणि जमिनीवर 6 लेन करण्याची गरज या भागासाठी निर्माण झालेली आहे। याबाबत योग्य ती उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। तसेच त्यांनी चाकण व लगतच्या पालिका आणि गावे मिळून नसावी महापालिका करण्याच्या बाबत ठोस भूमिका घेतल्याने या भागातील अनेक गावांचे धाबेदन आणले आहेत। एक महानगरपालिका आपण नदी ओलांडून इकडे आलो म्हणजे पिंपरी चिंचवड मधलं की बाकीच्या भागामध्ये एक आपल्याला महानगरपालिका करावी लागेल।